महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिन. राहुल गांधी पुण्यात येऊन गेले. छात्रों की गूंज या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुण्यात आलेल्या राहुल गांधी यांनी जे मुद्दे उपस्थित केले त्या मुद्द्यांनी भारतीय राजकारणात आणि समाजकारणात अक्षरशः आग लावली असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. 1 जानेवारी 1848 रोजी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्यावेळी प्रस्थापित व्यवस्थेमध्ये जी आग लागली होती, जशी आग लागली होती तशाच प्रकारची आग तब्बल 250 वर्षानंतर राहुल गांधी यांनी पुण्यात लावलेली आहे, पुण्यातून लावलेली आहे. आता ही आग कशी देशभर फैलावते हे नजीकच्या काळात आपल्याला बघावं लागणार आहे. आपण याच संदर्भाने या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत, बोलणार आहोत. राहुल गांधी यांच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमाचे काय परिणाम असू शकतात याची चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी विजय चोरमारे. आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान. एखादा राजकीय नेता येतो, त्याची मोठी सभा होते, 40-50 हजार मुली कार्यक्रमाच्या ठिकाणी असतात, पण तो कोणत्याही प्रकारचं राजकीय भाषण करत नाही. असं आपल्याकडे कधी घडताना दिसत नाही. पण ते राहुल गांधी यांनी घडवून दाखवलेलं आहे. म्हणजे थेट राजकारणाची कोणतीही चर्चा न करता आपल्याला राजकारण कोणत्या दिशेनं न्यायचं आहे ते राहुल गांधी यांनी पुण्यातल्या छात्रों की गूंज या कार्यक्रमाच्या माध्यमातून दाखवलेला आहे. राहुल गांधी यांचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम काही नवा कार्यक्रम नाही. यापूर्वी राजस्थानातल्या कोटा आणि उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज या 2 ठिकाणी हा कार्यक्रम झालेला होता. तिथंही तरुणांचा प्रचंड प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळालेला होता. पण त्यावेळी तिथल्या सरकारांनी, तिथल्या राजकीय कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न केले नव्हते. महाराष्ट्रात मात्र छात्रों की गूंज या कार्यक्रमाची तयारी सुरू झाल्यापासून भारतीय जनता पक्षानं त्याच्या विरोधात अपप्रचार सुरू केलेला होता. अगदी राज्याचे प्रमुख नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते त्यांच्या अगदी तळातल्या सामान्य प्रवक्त्यापर्यंत सगळे लोक राहुल गांधींच्या या कार्यक्रमाच्या संदर्भात चुकीचं नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करत होते. हे सगळं राजकारण आहे. अर्थात राहुल गांधी राजकीय नेतेच आहेत, त्यामुळे त्यांनी राजकारण केलं तर काय त्यात गैर असू शकतं हा विचार कोण करत नव्हतं. मग ह्या कार्यक्रमासाठी येणाऱ्या मुलांना पैसे वाटले जात आहेत, या कार्यक्रमाच्या प्रचारासाठी पैसे वाटले जात आहेत, अशा पद्धतीने सातत्याने एक अपप्रचाराची मोहीम चालवली जात होती आणि ती भारतीय जनता पक्षावरच उलटत होती हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे राहुल गांधी यांनी खरं तर भारतीय जनता पक्षाचे, महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाचे नेत्यांचे आभार मानायला पाहिजेत. कारण आपल्याला आठवतंय का बाबा, प्रयागराजचा कार्यक्रम झाला, कोटाचा कार्यक्रम झाला, त्याच्या बातम्या किंवा त्याची चर्चा त्या शहरापुरती, त्या राज्यांच्या पुरती मर्यादित होती. पण पुण्यातला कार्यक्रम राष्ट्रीय पातळीवरचा कार्यक्रम ठरला. त्याचं कारण भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी त्याला इथे विरोध केला आणि या विरोधामुळे इथे एक राजकीय रणाचं स्वरूप आलं आणि स्वाभाविकपणे तो एक राष्ट्रीय पातळीवरचा कार्यक्रम बनला आणि त्याचा फायदा राहुल गांधी यांना झाला हे लक्षात घ्यावं लागेल. तर आपण या कार्यक्रमाच्या आशयाकडे बघूया. सगळ्यात महत्वाचं म्हणजे राहुल गांधी यांनी काल कार्यक्रम सुरू केल्यानंतर जे प्रेझेंटेशन सुरू केलं ते बघितल्यानंतर वाटायला लागलं की हे काय करायला लागलेत. अनेकांना वाटलं असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं एक स्लाइड शो करणं, मनुस्मृतीतले कोटेशन देणं आणि महिलांच्या प्रश्नांची एक सैद्धांतिक पद्धतीनं किंवा वैचारिक पद्धतीनं काही चर्चा करणं हे खरं तर मोठ्या राजकीय कार्यक्रमांच्या मधलं उदाहरण नाही, असं घडताना दिसत नाही. म्हणजे यापूर्वी एकदा राज ठाकरेंनी 1-2 असे प्रयोग करून केलेले होते, त्यालाही प्रतिसाद चांगला मिळाला होता, पण त्याचा अंतिम परिणाम आपण बघितला होता तो फारसा काही नव्हता. पण त्यांनी काही महत्वाचे मुद्दे अशा स्लाइड शोच्या निमित्तानं चर्चेत आणलेले होते. राहुल गांधी यांनी ते पुन्हा आणले. म्हणजे वैचारिक चर्चेत असलेले मुद्दे त्यांनी देशाच्या राजकारणाच्या मध्यवर्ती चर्चेत आणले. हे कालच्या कार्यक्रमाचं प्रमुख यश. म्हणजे मुलींच्या संदर्भात त्यांनी जे मुद्दे उपस्थित केले तेही पुन्हा महाराष्ट्रात किंवा देशभरात ज्या पद्धतीने स्त्री केंद्रित राजकारण सुरू आहे, स्त्रियांना 1500 रुपये महिना दिले, स्त्रियांना वार्षिक 10,000 रुपये दिले की आपलं सगळं राजकारण साधून जातं आणि आपण जे आपल्याला यश मिळालं ते मिळून जातं, असं एक
एक नरेटिव्ह गेल्या काही वर्षात तयार व्हायला लागलेला आहे आणि त्या दृष्टीने सत्तेतले पक्ष सातत्यानं या मुद्द्यांच्याकडे लक्ष द्यायला लागलाय. आता लाडकी बहीणच्या पुढचा टप्पा चंद्रकांत दादा पाटील उच्चतंत्र शिक्षण मंत्री आहेत, त्यांनी महाविद्यालयीन मुलींना पॉकेट मनी देण्याची एक विचार बोलून दाखवलाय, तसा प्रस्ताव असल्याचं सांगितलेलं आहे. तर हे सगळं लाडक्या बहिणींच्या पासून विद्यार्थिनींना पॉकेट मनी देण्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टींना सुरुंग लावून राहुल गांधी गेलेले आहेत. कारण हे तुम्हाला सरकारी पातळीवरून ज्या पद्धतीने हे तुम्हाला विकत घेण्याचा प्रयत्न होतो त्यातून तुमची गुलामगिरी वाढत चालते. म्हणजे आधीच तुम्हाला पितृसत्ताक व्यवस्थेनं इथं गुलाम बनवून टाकलेलं आहे. तुम्ही वडील, नवरा, मुलगा यांच्या बंधनात इथली स्त्री आयुष्यभर राहते, तिला कोणतंही स्वातंत्र्य नाही. जंतर मंतरवरच्या आंदोलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक इंस्टाग्राम रील केला होता. म्हणजे इंस्टाग्राम रील अशासाठी की त्यांना असं वाटलं की आजच्या या जेनजीशी कनेक्ट व्हायचं असेल तर इंस्टाग्राम रील बनवायला पाहिजे. म्हणजे त्याने आपल्या मंत्र्यांना आवाहन केलेलं होतं की तुम्हाला जेनजीशी कनेक्ट होण्यासाठी इंस्टाग्राम रील बनवा. अर्थात तुम्हाला जेनजीशी कनेक्ट व्हायचं असेल तर त्यांच्या जे संबंधित मुद्दे आहेत, त्यांच्यासाठी जे जळते प्रश्न आहेत ते प्रश्न हाती घ्या, त्यांच्या समस्या जाणून घ्या, त्यांच्या प्रश्न सोडवणुकीसाठी प्रयत्न करा, असं सांगितलं नाही. तर ते कशाशी कनेक्ट होतात, म्हणजे तुमचा आशय काही असू दे, त्यांच्या दृष्टीनं टूल महत्वाचा आहे, त्यांच्या दृष्टीनं माध्यम महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही इंस्टाग्रामचा वापर करा. म्हणजे इतका बाळबोधपणा भारतीय राजकारणात यापूर्वी कधी कुणी पाहिला असेल असं मला वाटत नाही. तर ते इंस्टाग्रामशी कनेक्ट झाले. तिथं काय म्हणले की मला या मुलींच्या भाषेच्या मुळे कल्चरल शॉक बसला. म्हणजे राहुल गांधी यांनी हे सगळं समोर आणून नेमक्या पुरुष सत्ताक मानसिकतेवर नेमकेपणानं बोट ठेवलेलं आहे, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. म्हणजे राहुल गांधींनी इथं येताना एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, ती म्हणजे इथं त्यांनी काही मन की बात केलेली नाही. राहुल गांधी मनुस्मृतीच्या अनुषंगानं, मनुस्मृतीनं स्त्रियांना कसं दुय्यम वागणूक दिली, कसं दुय्यम स्थान दिलं, हे मांडताना त्यांनी मुलींनाच बोलायला लावलं आणि मुलींनीच सांगितलं की आपल्याला समाजात कशा पद्धतीनं दुय्यम वागणूक दिली जाते. आपल्याला आजूबाजूच्या मुलींना शिकवण्यास तिथला समाज कसा मागं राहतो. मुलींच्या संदर्भात ज्या अन्याय अत्याचाराच्या घटना घडतात त्यावेळी लोक बघ्याची कशी भूमिका घेतात. म्हणजे एक आदिवासी भागातली मुलगी आली, तिने आदिवासी मुलींच्या समस्या मांडल्या, आदिवासी वसतिगृहांच्या समस्या मांडल्या, आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या मांडल्या. त्यानंतर एका मुलीनं महिलांच्या संदर्भातल्या सुरक्षिततेच्या संदर्भातल्या समस्या मांडल्या. एका मुलीनं पेपर फुटीमुळे कसा मुलींना अधिक फटका कसा बसतो, मुलांच्या पेक्षा पेपर फुटीचा किंवा असल्या तत्सम परीक्षांचा मुलींना कसा फटका बसतो हे मांडलं. म्हणजे मुलींच्या तोंडून राहुल गांधी यांनी मुलींच्या, स्त्रियांच्या समस्या अतिशय प्रभावीपणे इथं मांडलेल्या आहेत. म्हणजे आपण अलीकडे सिनेमा बघतो, त्या सिनेमात काही सरप्राईज एलिमेंट असतात. म्हणजे एखाद्या सिनेमात सरप्राईज एलिमेंट म्हणजे हिरो हिरोईन सगळे पोस्टर वेगळे असतात, पण अचानकच त्या मुख्य हिरोच्या तुल्यबळ असलेलाच एखादा कलावंत मध्येच एखाद्या प्रसंगात येऊन जातो. तसं या एकूण कार्यक्रमातलं सरप्राईज एलिमेंट नेहा राठोड होतं. नेहा राठोड आपल्याला गेल्या अनेक वर्षापासून माहिती आहेत, भोजपुरीमध्ये गाणी लिहिणाऱ्या, कविता लिहिणाऱ्या आणि गाणी सादर करणाऱ्या कलावंत आहेत. म्हणजे केंद्रात नरेंद्र मोदींचं सरकार सत्तेवर आले तेव्हापासून नेहा राठोड सातत्यानं, किंवा उत्तर प्रदेशात योगींचं सरकार आले तेव्हापासून नेहा राठोड सातत्यानं आपल्या गाण्यातून त्यांना प्रश्न विचारतायत. आणि अशा या नेहा राठोड स्त्रियांचं प्रतिनिधित्व करायला मंचावर येतात आणि धमाल उडवून देतात. ते खरं तर या एकूण कार्यक्रमाचं साठीचं सरप्राईज एलिमेंट होतं. राहुल गांधी बदललेत, राहुल गांधी प्रगल्भ झालेत, राहुल गांधी आक्रमक बनलेत, अशा चर्चा अलीकडच्या काळात प्रसार माध्यमांच्या मधून केल्या जातात. हे खरं आहे का? तर हे खरं आहे, मान्य करावं लागतं. त्याच्या पाठीमागं त्यांना आत्मविश्वास देण्यासाठी जे राजकीय यश आहे तेही महत्वाचं असतं. 2024च्या निवडणुकीत काँग्रेसला 100 जागा मिळाल्या आणि काँग्रेसच्या पाठीमागं, राहुल गांधींच्या पाठीमागं 100 खासदारांचं बळ लोकसभेत उभं राहिलं आणि लोकसभेतले विरोधी पक्ष नेतेपदाचं घटनात्मक संरक्षण राहुल गांधींना मिळालं. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर ते तेवढ्याच ताकदीनं, तेवढीच घटनात्मक ताकद घेऊन समोर उभे राहिले. स्वाभाविकपणे आत्मविश्वासाचं हे महत्वाचं कारण आहेच आणि तो त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येतोय. म्हणजे पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर जाऊन धरणे आंदोलन, धरण्यापासून संसद मार्ग पोलीस ठाण्यात एका FIR साठी 7.5 तास बसून राहण्यापर्यंतचं सगळं जे राहुल गांधींचं अलीकडचं राजकारण दिसतं
ते सामान्य माणसाशी कनेक्ट होणारं राजकारण आहे. आता मुद्दा आहे तो राहुल गांधी लोकांचे प्रश्न मांडतायत का? राहुल गांधी लोकांचे प्रश्न फार सुरुवातीपासून मांडतायत. म्हणजे सुरुवातीच्या काळातलं नौखेपणा असेल, एक प्रगल्भपणा नसेल, एकूण IT सेलनं भारतीय जनता पक्षाच्या केलेली त्यांची पप्पूची प्रतिमा असेल, आणि या सगळ्याचा त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या मधून परिणाम दिसत होता. पण राहुल गांधी अगदी सुरुवातीपासून अत्यंत महत्वाचे मुद्दे मांडत होते, मूलभूत मुद्दे मांडत होते. आपल्याला आठवत असेल की 22 जुलै 2008 ला राहुल गांधी लोकसभेत पहिल्यांदा बोललेले होते. म्हणजे अणुकराराच्या अनुषंगानं त्यावेळेस UPA सरकारवरचा विश्वासदर्शक ठराव होता आणि त्या विश्वासदर्शक ठरावावर राहुल गांधी भाषण करणार होते. त्यामुळं सगळ्या देशाचं लक्ष त्याकडे लागलेलं होतं. कारण देशाचा भावी पंतप्रधान म्हणून ज्याच्याकडे बघितलं जात होतं, असा हा तरुण पहिल्यांदा लोकसभेत काय बोलतो ते भाषण फारसं प्रभावी झालं नव्हतं. पण अणुकराराच्या निमित्तानं बोलताना त्यांनी त्यावेळी विदर्भातल्या कलावती या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या विधवा पत्नीचा विषय उपस्थित केला होता. ती कलावती, सातत्यानं कलावतीचं नाव नंतरही भारतीय राजकारणात चर्चेत झालं. तर आपल्या संसदीय कारकिर्दीतल्या पहिल्या भाषणात कलावतीचा मुद्दा मांडणाऱ्या राहुल गांधी यांनी त्यानंतर सुद्धा सातत्यानं इथल्या तरुणांचे, इथल्या तरुणींचे, इथल्या बेरोजगारांचे, इथल्या आदिवासींचे, इथल्या दलितांचे, इथल्या अन्यायग्रस्तांचे प्रश्न सातत्यानं मांडलेले आहेत. पण भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं धर्माधर्माचं राजकारण करतोय, ज्या पद्धतीनं धर्माधर्मात विद्वेष पसरवण्याचं काम करतोय, ज्या पद्धतीनं माणसांच्या मध्ये दरी निर्माण करण्याचं काम करतोय, हे राजकारण आणि त्याला इथल्या मध्यवर्ती धारेतल्या प्रसार माध्यमांची मिळणारी साथ आणि त्यांच्याकडून राहुल गांधींच्यावर होणारा अन्याय, यामुळं राहुल गांधींचे हे मुद्दे तेवढ्या प्रभावीपणे लोकांच्या पुढे येत नव्हते. हिंदू मुस्लिम राजकारण हेच भारतीय राजकारणात गेली काही वर्षे सातत्यानं चालले होतं. पण त्या राजकारणाचा फोलपणा आता लोकांच्या लक्षात यायला लागलाय. त्या राजकारणातून काही साध्य होत नाही. बेरोजगारीचे प्रश्न जिथल्या तिथं आहेत, शिक्षणाचे प्रश्न जिथल्या तिथं आहेत, पेपर फुटीमुळं लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण व्हायला लागलाय. हे सगळं सुरू झालं, हे सगळं लक्षात यायला लागलं आणि तरुण पिढी, जिला जेनजी म्हणतात, ती रस्त्यावर यायला लागली आणि त्यामुळं जो या सरकारला मोठा धक्का बसत आहे, त्याचं पुढं उत्तम रीतीनं राजकारण, आक्रमक राजकारण राहुल गांधी करायला लागलायत. आणि आतापर्यंत गेल्या काही दिवसात राहुल गांधी ज्या पद्धतीचं राजकारण करतायत, त्याचा सर्वोच्च बिंदू, परमोच्च बिंदू म्हणून पुण्यातल्या छात्रों की गूंज या कार्यक्रमाकडे बघता येईल. हा कार्यक्रम फक्त आणि फक्त मुलींसाठी होता. मुलींनी पुरुष सत्ताक व्यवस्था झुगारून द्यावी, पिंजरा तोडावा, असं थेट आवाहन राहुल गांधींनी केलं आहे. मला वाटतं बघूया काँग्रेसच्या नेत्यांना तरी राहुल गांधींचं हे आवाहन किंवा हे मुद्दे किती पचनी पडतायत. धन्यवाद.